आता हे मी नवीन काय केलं होतं ते पुढे सांगेन. तर सकाळपासून उपवास होता म्हणून माझ्यासाठी फक्कड असा चहा केला आणि इथे घरात मटर शिल्लक होते, म्हटलं मटर पनीर करूया. पण घरात काही पनीर नव्हतं. मग काल दिलेली इस्त्रीचे कपडे सुद्धा घेऊन आले आणि येता येता पनीर सुद्धा घेऊन आले. आजकाल ना आम्हाला सगळं एकमेकीचं बघून करायचं असतं. श्रीने ते शूज काढलेत ना तर नित्याचं चाललं होतं मला पण काढायचेत. आणि आम्ही कुठे जरी गेलो ना तरी आमची मस्ती आणि आगावपणा काही संपत नाही. असो, पनीर घेऊन घरी आलो आणि पटकन पनीर बनवायच्या नादाला लागणारं सगळं साहित्य कट करून घेतलं आणि छान असं भाजून मिक्सरवरती बारीक करून घेतलं. तसं वेगळं असं काही घालणार नव्हते, फक्त मटर घालणार होते कारण मटर पनीरच तर बनवायचं होतं. आणि ते ना माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती म्हणून दुधावरची ताजी ताजी साईज घालून घेतली. माझी एक सवय म्हणजे ना मिक्सरच्या भांड्याला जेवढा केवढा मसाला लागला ना तो सगळा पुसून भाजीत घालायचा. तुमची जर सवय अशी असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. इथे पनीरची भाजी मी छान अशी रेडी केली आणि माझ्या एवढ्याशा पिल्ल्याने एवढा मोठा भार उचलून आणला होता. पनीरची भाजी केली होती म्हणून ना मला इथे रोट्या करायच्या होत्या, पण थोड्या म्हटलं वेगळ्या आकाराच्या बनवूया, त्रिकोणी चौकोनी, पण त्या काही केल्या होतच नव्हत्या. मग मी गोल चपाती लाटून घेतली आणि सुरीना चौकोनाचा आकार करून घेतला. 2-3 रोट्या लाटल्या सुद्धा आणि त्या छान फुगल्या सुद्धा, पण त्याच्यामध्ये ना खूपच टाइम वेस्ट होत होता कारण त्या लाटा मग त्याचा आकार बनवा. म्हटलं जाऊ दे कारण नित्याला सुद्धा ना अजून मला भरवायचं होतं. मग साध्या अशाच रोट्या बनवून घेतल्या. आता आमच्या इकडे ना आम्ही त्याला रोट्या म्हणतो, कोणकोणाला फुलके सुद्धा म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नित्याचे बाप्पा आल्यानंतर छान असं जेवण केलं आणि गोड असा केक खाऊन दिवसाचा शेवट केला. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया तर नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.